कमळी या मालिकेमध्ये आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे, मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर कमळी आणि निंगी एका पत्त्याच्या शोधात भटकत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. कमळी निराशेने म्हणाली, निंगे, आपण किती वेळ फिरतोय, हा पत्ता काही केल्यास सापडत नाहीये आणि कोणी मदतही करत नाहीये. निंगी चिडून म्हणाली, हो ना, हे शहर किती मोठं आहे आणि सगळेच कसे काहीत आहेत. मला तर खूप तहान लागली आणि मी खूप दमले पण आहे. कमळीने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. शांत हो निंगे, आपल्याला हा पत्ता शोधायलाच हवा. आबांनी सांगितलं होतं की ते आपलं काम होणार आहे. धीर धर. त्यांच्या जवळून एक माणूस गायगायने जात असताना कमळीने त्याला थांबवले आणि नम्रपणे पत्ता विचारला. पण त्याने पत्त्याकडे पाहिले, काहीतरी पुटपुटले आणि उत्तर न देताच निघून गेला. निंगी रागाने म्हणाली, बघितलंस किती उद्धट लोक आहे तिथे. आपल्या गावात असं कोणी वागत नाही. त्या दोघी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. स्टेशनवरील गर्दी, घोषणा आणि ट्रेनचा आवाज यामुळे त्या थोड्या गोंधळल्या. प्लॅटफॉर्मवर त्यांना एक्सलेटर दिसले. त्या एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या. कमळीने डोळे विस्फारून विचारले, अगं निंगे, हे काय आहे? जिन्यासारखं दिसतंय पण ते आपोआप वर जातंय. जादू आहे की काय? निंगे उत्साहाने म्हणाली, खरंच किती भारी आहे. आपण पण जाऊन बघूया का कसं काम करतंय ते. त्या दोघी हळूच एक्सलेटरवर चढल्या. सुरुवातीला थोड्या घाबरल्या, पण जेव्हा त्यांना सहज वर घेऊन गेले तेव्हा त्या एकमेकींकडे पाहून हसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर शहराबद्दलची उत्सुकता आणि बालसुलभ आनंद स्पष्ट दिसत होता. दरम्यान गावात सरूच्या घराजवळ शांतता होती, पण आतमध्ये दुःखाचे वातावरण होते. आबांचा नुकताच अंत्यसंस्कार झाला होता. सरू घराच्या एका कोपऱ्यात बसून हुंदके देत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सरपंच सरू जवळ आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, सरू, धीर धर. आबांचा आत्मा शांत होईल. तू स्वतःची काळजी घे. आता तूच आहेस कमळीची आई आणि वडील. तुला कणखर राहायला हवं. सरूने हुंदके देत कंप पावणाऱ्या आवाजात म्हटले, सरपंच, आबांनी मला वचन दिलं होतं कमळीला शिकायला पाठवण्याचं, तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं, पण आता ते नाहीत. मी एकटी कशी करणार? मला काही सुचत नाहीये. सरपंच तिला धीर देत म्हणाले, सरू, आबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायची जबाबदारी आता तुझी आहे. कमळीचं भविष्य तुझ्या हातात आहे. तू खचून जाऊ नकोस. आबांना हेच हवं होतं. कमळी आणि निंगी मुंबईतील एका विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्या. अथांग निळा समुद्र पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा काही क्षणात नाहीसा झाला. निंगी आनंदाने ओरडत लाटांच्या दिशेने धावली आणि म्हणाली, कमळी, बघ किती मोठा समुद्र आहे हा. आपल्या गावातल्या नदीपेक्षा कितीतरी मोठा आणि सुंदर. कमळी हसून निंगीच्या मागे धावत म्हणाली, हो ग निंगे, किती छान वाटतं इथे. कितीतरी शांतता आहे. काही वेळ खेळल्यानंतर त्या वाळूत बसल्या. कमळीच्या डोळ्यात पाणी आले. तिचा चेहरा उदास झाला. ती शांतपणे समुद्राकडे पाहत म्हणाली, मला आबांची खूप आठवण येते ग निंगे, आणि आईची पण. त्यांच्याशिवाय मी एकटी पडल्यासारखं वाटते. त्यांना सोडून मी इथे आले. मी स्वार्थी आहे का ग? निंगीने कमळीचा हात हातात घेऊन तिला सांत्वन देत म्हटले, असं बोलू नकोस कमळी. आबांना आणि आईला पण तुला शिकलेलं बघून आनंद झाला असता. तू काही स्वार्थी नाहीयेस. तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलीस. ते तुझ्यावर नक्कीच अभिमान बाळगतील. गावात सरू तिच्या घरात बसलेली होती. तिला आबांनी दिलेले वचन आठवले. आबा सरूला म्हणतात, सरू, कमळीला शिकू दे. तिला तिचं स्वप्न पूर्ण करू दे. ती आपल्या गावचं नाव रोशन करेल. तिला कधीही थांबवू नकोस. सरूने दृढनिश्चयाने स्वतःशीच म्हटले, आबा, मी तुम्हाला दिलेले वचन नक्की पाळेन. कमळीला मी शिकवणारच. तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही. हे माझं तुम्हाला वचन आहे. दुसरीकडे अन्नपूर्णा तिच्या घरात मंदिरात जाण्याची तयारी करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण दृढ निश्चय दिसत होता. राजन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. राजन काळजीने म्हणाला, आई, तू एकटी कुठे चालली आहेस? एवढ्या लांब मंदिरात जाण्याची काय गरज आहे? तुझी तब्येत बरी नाही. अन्नपूर्णा आत्मविश्वासाने दरवाजाकडे जात म्हणाली, मला जावंच लागेल राजन. मला खात्री आहे की तिथे मला माझी नात भेटेल. माझं मन सांगतंय ती तिथेच आहे. मला काहीतरी संकेत मिळेल. रागिनी आणि अनिका एकमेकांकडे पाहून कुजबुजल्या. रागिनी अनिकाला म्हणाली, अजूनही त्यांचा तोच वेडेपणा सुरू आहे. इतकी वर्ष झाली तरी त्यांना सत्य स्वीकारावत नाहीये. अनिका हसून रागिनीच्या बोलण्यात व्यत्यय आणत म्हणाली, हो ना, त्यांना वाटतं की त्यांची नात अजूनही जिवंत आहे. किती दिवस असं चालणार? कामिनी अन्नपूर्णाजवळ आली आणि तिचा हात पकडत म्हणाली, तू कशाला स्वतःला अशा भ्रमात ठेवतेस? आता तरी सत्य स्वीकार. आपली नात ती आता या जगात नाहीये. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? अन्नपूर्णा आक्रमकपणे कामिनीचा हात झटकून म्हणाली, नाही कामिनी, माझी नात जिवंत आहे आणि ती नक्की परत येईल. मला देवावर विश्वास आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी मला खात्री आहे ती येईल.
माझी देवी मला कधीच खोटं बोलणार नाही. कमळी आणि निंगी मुंबईतील एका गजबजलेल्या रस्त्यावर अजूनही पत्ता शोधत होत्या. संध्याकाळ होऊन रात्र झाली होती आणि रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती. रस्ता ओलांडताना त्यांना अडचणी येत होत्या. निंगी बेसावतपणे एका दुचाकी स्वाराला धडकली. तोल जाऊन ती खाली पडली. दुचाकी स्वार रागाने गाडी थांबून म्हणाला, ए पोरी, बघून चालता येत नाही का? कुठे लक्ष आहे तुझं? कमळीने त्वरित निंगीला उठवले आणि दुचाकी स्वाराशी वाद घातला. अहो, तिला लागलंय ना, तुम्हीच वेड्यासारखी गाडी चालवत होता. तुम्ही बघून चालवायला नको का? निंगीने कमळीचा हात ओढत भीतीने म्हटले, कमळी, राहू दे ना, आपल्याला लवकर पत्ता शोधायला हवा. आपल्याला या झंझटमध्ये पडायला नको. कमळीने निंगीला समजावत म्हटले, निंगे, कोणाशी जास्त बोलू नकोस. आपण इथे नवीन आहोत. आपल्याला या शहरात जपून राहायला हवं. शेवटी कमळीला दुरून एका चौकात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दिसला. ती आनंदित झाली आणि निंगीला घेऊन तिकडे गेली. कमळी आनंदाने महाराजांच्या पुतळ्यांकडे बोट दाखवत म्हणाली, निंगे बघ, शिवाजी महाराजांचा पुतळा. कमळी महाराजांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण ते आशेचे आणि निर्धाराचे होते. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. कमळी मनातल्या मनात म्हणाली, महाराज, मी तुमचीच लेक आहे. मी इथे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले आहे. मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते, पण मी त्यांना दिलेले वचन कधीच विसरणार नाही. मी खूप शिकेन, खूप मोठी होईन आणि आपल्या गावात मुलींसाठी मोठं कॉलेज बांधेन, जेणेकरून कोणत्याही मुलीला शिक्षणासाठी आपल्या घरापासून लांब जावं लागणार नाही. मला आशीर्वाद द्या महाराज, माझं स्वप्न पूर्ण हो. कमळी आणि निंगी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून स्थिर झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्याची आशा आणि दृढनिश्चय दिसत होता. रात्र असूनही त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. तर मित्रांनो, मालिकेचा भाग इथे संपतो. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला भेटणार आहे की अन्नपूर्णा मंदिरात पोहोचते. ती देवीसमोर हात जोडून प्रार्थना करते आणि म्हणते, देवी माते, कोणताही संकेत दे, माझ्या नातीशी माझ्याशी भेट घडू दे. आता जोपर्यंत तुम्हाला कुठलाही संकेत देणार नाहीस तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. पाणी न पिल्यामुळे अन्नपूर्णा तिथेच उभी असताना तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यात कमळी आणि निंगी त्याच मंदिरात येतात. कमळीला दिसते की अन्नपूर्णा खाली पडणार आहे, म्हणून ती पटकन धावून जाते आणि तिला सावरते. त्यानंतर ती लगेच जवळचे नारळ फोडून नारळाचे पाणी अन्नपूर्णाला पाजते. अन्नपूर्णा शुद्धीवर आल्यावर म्हणते, आज मी देवीला वचन दिले होते की जोपर्यंत मला काही संकेत मिळणार नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. आणि पोरी, तू आलीस आणि मला पाणी पाजलंस. हाच तर देवीने दिलेला संकेत आहे. या क्षणी अन्नपूर्णेला अजूनही माहीत नाही की ही कमळी तिचीच नात आहे. ती कमळीला देवीने पाठवलेला एक संकेत मानते, एक मदत म्हणून तिच्यावर विश्वास ठेवते. तर त्यानंतर मग आपण बघतो की तिकडे आपल्या आईला नेण्यासाठी राजन मंदिरात आलेला असतो आणि मग तेव्हा अन्नपूर्णा त्याला सांगते की हीच ती मुलगी आहे, तिने मला खाली पडण्यापासून वाचवलं, त्यानंतर मला पाणी देखील पाजलं. आणि मग तेव्हा राजन तिचं कौतुक करतो. राजन म्हणतो, ही तर तीच मुलगी आहे जी मला देवळात भेटली होती आणि मानाची साडी देखील मी तिला दिली होती. तर मित्रांनो, मालिकेत आता पुढे काय होणार आहे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.